अनिल परब. सभापती महोदय, आम्ही वारंवार याच्या बाबतीमध्ये ज्या बैठका होतात त्याच्यामध्ये नेहमी हा मुद्दाच घेत असतो, कारण सुनील शिंदे यांनी सांगितलेला मुद्दा अतिशय महत्वाचा आहे. काय होतंय की मुंबईमध्ये, म्हणजे विशेषतः मी मुंबईचं सांगतो, मुंबईमध्ये काही विभाग असे आहेत की जिथे गरीब देखील राहतात, जिथे श्रीमंत देखील राहतात. आता साधारण वांद्रे पूर्वमध्ये म्हाडाची कॉलनी आहे, झोपडपट्ट्या आहेत, त्या झोपडपट्ट्यांमध्ये कोणाला किंवा छोट्या छोट्या बिल्डिंग्ज आहेत जिथे रिटायर्ड लोक राहत आहेत, अशा लोकांना जर घर घ्यायचं असेल तर त्यांच्यासाठी बँड्रा ईस्टचा रेडी रेकनरचा रेट जो काय आहे, आता त्याचा रेडी रेकनरचा रेट जो तुम्ही लावलेला आहे हा सगळ्या 4+, 5+ बेडरूम यांच्यासाठी ठीक आहे. परंतु एखाद्याला म्हाडामध्ये घर घ्यायचंय आणि त्याला जर अग्रीमेंट करायचंय तर त्याला किमान 2 करोडच्या खाली अग्रीमेंट करता येत नाही. आता एखादा मध्यमवर्गीय, ते MIG कॉलनी आहे किंवा LIG कॉलनी आहे, LIG कॉलनीमध्ये जर मला घर घ्यायचं असेल तर मी 2 कोटी रुपये वाईटचे आणू कुठून? त्याला तुम्हाला अग्रीमेंट दाखवायला पाहिजे मिनिमम व्हॅल्यूचं. जर त्याची रेडी रेकनर व्हॅल्यू जर 2 कोटी रुपये आली बँड्राच्या रेट प्रमाणे, तर गरीब माणसाला घर घेणं मुश्किल आहे, त्याला दाखवणंच मुश्किल आहे. तर अशा लोकांमध्ये ही जी काही तफावत आहे, ही तफावत दूर करण्यासाठी याचे निकष काय आहेत, याच्या निकषामध्ये तुम्ही काय बदल करणार आहात का? कारण गरीबाला देखील घर घ्यायचंय, तो त्याच्या मर्यादेप्रमाणे छोटं घर घेईल, पण छोटं घर घेताना देखील आता तिथे साधारण 220 स्क्वेअर फीटचं घर आहे, पण आज त्याची रेडी रेकनर व्हॅल्यू किमान तुम्हाला 1,70,00,000 रुपये दाखवावी लागते. आता जो चाळीत राहणारा माणूस आहे, ह्या सगळ्या चाळी आहेत, 1,70,00,000 रुपये तो कसा? आणि बँक तर तेवढा लोन देत नाही तेवढा, कारण तेवढ्या स्क्वेअर फीटला बँकेला लोन बसत नाही. तर मग अशा लोकांचे रेडी रेकनर व्हॅल्यूचे इतके हाल करून ठेवलेले आहेत. तर त्याच्यामुळे सुनील शिंदे यांनी जो प्रश्न विचारलाय तो अतिशय योग्य आहे की या बाबतीत तुम्ही निकषांमध्ये काही बदल करणार का, आणि गरीबाला या रेडी रेकनरच्या जाचातना तुम्ही सोडवणार का? बरोबर आहे की गल्लोगल्ली रेट बदलतात आहे, कारण या भागात या रोडच्या पलीकडे हाय राईज बिल्डिंग आहे, दुसरीकडे SRA आहे, तिसरीकडे झोपडपट्टी आहे. तर आपण या ठिकाणी सभापती महोदय या मुंबईच्या वेगवेगळ्या भागामध्ये व्हॅल्यू झोन तयार केलेले आहे, मूल्य विभाग तयार केले आहेत. आणि व्हॅल्यू झोन प्रमाणे मी यावेळेस आपल्या विभागात जेव्हा बैठक घेतली त्यावेळी अत्यंत कडक शब्दामध्ये याचे निर्देश दिले आहेत की हायराईज बिल्डिंगमध्ये आणि SRA मध्ये आणि खालच्या झोपडपट्टीमध्ये कुठलीही गडबड करू नका. गरिबांना घरं कमी किमतीच्या पण स्टॅम्प ड्युटी खूप भरावी लागतं. मोठ्या प्रमाणावर या ढोबळमानाने किमती काढल्या जातात, ढोबळमानाने व्हॅल्युएशन केलं जातं, रेडी रेकनर केलं जातं. पण मला असं वाटतं ज्या पद्धतीचं वर्की आम्ही यावेळी केलं आहे त्या पद्धतीने व्हॅल्यू झोन तयार करून आपण करतो आहे, यातनं बऱ्यापैकी रिलीफ मिळेल. समजा एखाद्या वेळेचा इतका मोठा राज्याचा डोलारा आहे की प्रत्येक सर्वे नंबर वाईज, प्रत्येक गट वाईज, महसुली मंडळावाईज मुंबईत त्या ठिकाणी गल्ली वाईज रेट बदलतात. या बिल्डिंगचा एवढा रेट आहे, दुसऱ्या बिल्डिंगचा दुसरा रेट आहे, सर्वे नंबर वाईज बदलतात. त्यामुळे काही कुठे जर अडचणी आल्या पुढल्या काळात तर त्यामध्ये काही वेगळा विचार करायची गरज पडली तर वेगळा विचार करू. आणि ज्या भागात जास्त विकास झाला त्या भागात जास्त रेट लागतात, सोसायटीमध्ये ज्या सुविधा आहेत त्या ठिकाणी जास्त रेट लागतात. पण मी एक मार्गदर्शक सूचना यावेळी ज्या तयार केल्या आहेत त्या अत्यंत व्यवस्थित केलेल्या आहे. आणि अजून जर आपल्याला 1 एप्रिलपर्यंत वेळ आहे, अजून जर आपल्याला काही वाटतं अनिल परब साहेब किंवा शिंदेजी, काही अजून तुम्हाला असं वाटतं की हे अडचणीचा विषय आहे तर तुम्ही मला काही उदाहरणं दिले किंवा काही त्या ठिकाणी हे तर सांग. आता सभागृहात जे बात चर्चेला आली आहे, ढोबळमानाने SRAचं काय, झोपडपट्टीचं काय, हाय राईज बिल्डिंगचं काय, हाय क्लास बिल्डिंगचं काय, हे आपण करूच ढोबळमानाने. पण अजून जर असं वाटतं की एखादी आपल्याला सांगता आलं मला की हे फारच अशी परिस्थिती या ठिकाणी इतका रेट लागला आहे, इतका कमी केला पाहिजे वगैरे, तर त्या ठिकाणी आपण त्याच्या उदाहरणं वाहिजे. काही त्या ठिकाणी ढोबळमानाने करूच, पण काही ठिकाणी असं वाटतं काही ते अन्याय होतो आहे, तेही जर आपण आम्हाला कळवलं तर निश्चितपणे 1 एप्रिलच्या आतमध्ये आपल्याला याच्यामध्ये निर्णय करता येतील.